नाशिकमध्ये इतकं सुंदर ठिकाण असेल असं मला वाटलंच नव्हतं. चारी बाजूंनी डोंगर, समोर अथांग पाणी आणि राहायला असे भारी टेंट्स. आज आपण चाललोय नाशिकच्या एका हिडन जेमकडे, ज्याचं नाव आहे कश्यपी डॅम. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी इथला सर्वात बेस्ट व्ह्यू पॉइंट दाखवणार आहे. नाशिक शहरापासून हे ठिकाण अगदी जवळ आहे. सध्या रस्त्याचं थोडं काम चालू आहे, पण पाऊस आणि आजूबाजूची ही हिरवळ यामुळे हा प्रवास अजिबात थकवणारा वाटत नाही. हे बघा, कसं वाटतंय ना एखाद्या फिल्ममधल्या सीनसारखं. जर तुम्हाला शहराच्या गडबडीपासून दूर शांत राहायचं असेल, तर इथे डोंगरावर राहण्यासाठी ही सुंदर टेंट्स उपलब्ध आहेत. इथून डॅमचा जो व्ह्यू दिसतो ना, तो पाहण्यासाठी लोक लांबून येतात. याचा खर्च किती आणि बुकिंग कसं करायचं हे मी पुढे सांगतोच. वाटेत आम्हाला हे सुंदर शेत दिसलं आणि आमचा मित्र तर थेट रोपं लावायलाच उतरला. शहरात राहून आपण या गोष्टी किती मिस करतो नाही का? यालाच म्हणतात खरं मातीशी नातं. आता खरी मजा सुरू होतीये. एका बाजूला अथांग पाणी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर. हा रस्ता म्हणजे स्वतःच एक डेस्टिनेशन आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा निसर्ग आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा, तुम्ही याआधी कश्यपी डॅमला भेट दिली आहे का? एवढं फिरल्यावर भूक तर लागणारच. इथे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही जेवण मिळतं. अशा जबरदस्त व्ह्यूसमोर बसून जेवणाची चव अजूनच वाढते. इथे राहण्याची आणि जेवणाची सोय असल्यामुळे तुम्ही फॅमिली किंवा मित्रांसोबत पूर्ण दिवस एन्जॉय करू शकता. आणि अचानक पाऊस सुरू झाला. रिमझिम पाऊस आणि समोर कश्यपी डॅमचा हा अथांग विस्तार. यालाच म्हणतात स्वर्गसुख. नाशिककरांसाठी हे बेस्ट वन डे ट्रिप ठिकाण आहे. तर अशी होती आमची कश्यपी डॅमची अविस्मरणीय ट्रिप. जर तुम्हाला शांतता आणि निसर्ग आवडत असेल तर इथे नक्की या. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कुठे जावं कमेंट्समध्ये नक्की सुचवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत रहा.